श्री स्वामी समर्थ. 18 जून रोजी म्हणजेच गुरुवारी आला आहे अत्यंत दुर्मिळ गुरुपुष्प अमृत योग. कारण हा योग अधिक मासात आल्यामुळे त्याचे फार महत्व आहे, हजार पटीने वाढले आहे. अनेक लोक या दिवशी धन, नोकरी, सुख समृद्धीसाठी उपाय करतात, पण ज्याच्या घरात मुला-मुलींचे विवाह जुळत नाही, वारंवार स्थळ येऊनही काहीतरी अडथळे येतात, बोलणी होऊन शेवटी गोष्ट मोडते, अशांनी या दिवशी हा साधा पण अत्यंत प्रभावी उपाय श्रद्धेने केला तर विवाहित सर्व अडथळे दूर होऊन 7 दिवसात विवाह योग जुळून येईल. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, अनेक घरांमध्ये एकाच गोष्टीची चिंता असते. मुलांचं किंवा मुलीचं लग्न ठरत नाही, कधी पत्रिका जुळत नाही, कधी योग्य स्थळ मिळत नाही, तर कधी सगळं ठरूनही मध्येच काहीतरी अडथळा येतो. अशा वेळी घरातील वातावरणही तणावाचं बनतं. आई वडिलांच्या मनात सतत काळजी असते आणि मुलांच्या मनातही नकळत निराशा येऊ लागते. पण अशा वेळी मन शांत ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण जेव्हा मनात सतत भीती, नकारात्मक विचार आणि चिंता वाढते, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या जीवनावरही होत असतो. म्हणून आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो खूप साधा आहे. कोणताही मोठा खर्च नाही, कोणती मोठी पूजा नाही, पण हा उपाय मनापासून आणि पूर्ण विश्वासाने करायचा आहे. विशेष म्हणजे 18 जून रोजी म्हणजेच गुरुवारी गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे या दिवशी सुरू केलेला उपाय खूप शुभ मानला जातो. अधिक मासा संपल्यानंतर हा योग आल्यामुळे त्याची सकारात्मक ऊर्जा आणखी वाढते. त्यामुळे विवाहात अडथळे येत असतील तर हा दिवस सोडू नका. मंडळी, कोणताही उपाय करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मनात शंका ठेवू नका. अनेक जण उपाय करतात पण मनात सतत विचार करत असतात की खरंच याचा फायदा होईल का? पण अशा शंकेमुळे मनाची शक्ती कमी होते आणि उपायांचा प्रभावही कमी जाणवतो. उलट शांत मनाने स्वामींवर विश्वास ठेवून सकारात्मक होऊन सकारात्मक भावनेने एखादी गोष्ट केली तर त्याचे परिणाम नक्कीच दिसू लागतात. कधी कधी आपल्याला वाटतं की इतके प्रयत्न करूनही लग्न का जुळत नाही, पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. देव आपल्या आयुष्यासाठी काहीतरी चांगलं ठरवून ठेवत असतो, त्यामुळे निराश होऊ नका. विशेषतः आई वडिलांनी मुलांसमोर सतत काळजी व्यक्त करू नये, कारण त्याचा परिणाम मुलांच्या मनावरती होतो. घरात आशेचं आणि सकारात्मकतेचं वातावरण ठेवणं खूप गरजेचं आहे. आजचा हा उपाय मुलांनीही करू शकतो किंवा आई वडिलांनीही करू शकता. दोघांनी मिळून केला तर आणखी चांगलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय पाण्याशी संबंधित आहे. पाणी हे फक्त शरीराची तहान भागवत नाही, तर आपल्या मनाशीही जोडलेलं असतं. म्हणून या उपायात पाण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. 18 जून रोजी म्हणजेच गुरुवारी सकाळपासून जेव्हा तुम्ही पाणी प्यायला घ्याल, तेव्हा एक छोटंसं काम करायचं आहे. पाण्याचा ग्लास हातात घेतल्यानंतर 2 क्षण शांतपणे त्या पाण्याकडे पाहायचं आहे आणि मनात एक सकारात्मक विचार बोलायचा आहे. मुलांनी मनात म्हणायचं आहे, माझ्या विवाहातील अडथळे दूर होत आहेत, माझे लग्न लवकर ठरत आहे. आणि आईवडिलांनी मनात म्हणायचं आहे, आमच्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर होत आहे. हे शब्द मोठ्याने बोलायची गरज नाही, फक्त मनात शांतपणे बोलायचं आहे. आणि त्यानंतर ते पाणी प्यायचं आहे. इतकंच. हा पहिला उपाय खूप साधा वाटतो, पण श्रद्धेने केल्यावर मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते. मंडळी, आपण पाणी पिताना सकारात्मक विचार का करायचा हेही समजून घेतलं पाहिजे, कारण आपल्या शरीरात आणि मनात पाण्याचा खूप मोठा प्रभाव असतो. जेव्हा मन सतत दुःखी असतं, काळजीत असतं, तेव्हा चेहऱ्यावरही त्याचा परिणाम दिसू लागतो. घरातही नकळत तणाव वाढतो आणि अनेकदा विवाहाच्या गोष्टींमध्ये वारंवार अडथळे येऊ लागतात. म्हणून सर्वात आधी मन शांत आणि सकारात्मक करणं गरजेचं आहे. पाणी हे चंद्राशी जोडलेलं असं मानलं जातं आणि चंद्र मनाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा आपण श्रद्धेने, चांगल्या भावनेने पाण्याकडे पाहून सकारात्मक विचार करतो, तेव्हा त्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होऊ लागतो. भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि घरातील चांगली ऊर्जा तयार होऊ लागते. मंडळी, अनेक लोक सतत एकच चूक करतात. प्रत्येक वेळी नकारात्मक बोलतात. आता काही होणार नाही, आमच्या नशिबातच नाही, इतकी वर्ष झाली, अशी वाक्य
सतत बोलली जातात, पण लक्षात ठेवा शब्दांमध्येही शक्ती असते. म्हणून या 7 दिवसात म्हणून या दिवशी शक्य तितकं सकारात्मक बोलायचं आहे. विशेषतः मुलांच्या विवाहाबद्दल वाईट बोलायचं नाही. आता दुसरा महत्त्वाचा उपाय सांगते. हा उपाय तुम्ही 18 जून रोजी म्हणजे गुरुवारी सुरू करायचा आहे. हा गुरुपुष्पामृत योगात सुरू केलेला हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो. कारण या दिवशी केलेल्या शुभ गोष्टींचे फळ अनेक पटींनी वाढत जातं असं मानलं जातं. रात्री झोपण्यापूर्वी 1 लोटा घ्यायचा आहे. शक्य असेल तर पितळेचा घ्या, नाही मिळाला तर स्टीलचाही चालेल. त्या लोट्यात स्वच्छ पाणी भरायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडे अखंड तांदूळ टाकायचे. लक्षात ठेवा तांदूळ तुटलेले नसावेत. जे पूर्ण दाणे असतात तेच वापरायचे आहे. त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे आणि शांतपणे पलंगावर बसायचं. तो पाण्याचा लोटा हातात घ्यायचा आणि 2 ते 5 मिनिटं त्या पाण्याकडे पाहायचं आहे. त्यावेळी तुमच्या मनातील अडचण शांतपणे त्या पाण्याला सांगायची आहे. माझ्या विवाहातील अडथळे दूर होत आहे, योग्य स्थळ लवकर येत आहे, घरात आनंदाचे वातावरण तयार होत आहे, असे सकारात्मक विचार मनात बोलायचे आहे. आई वडील हा उपाय करत असतील तर ते त्यांनी आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि मुलं स्वतः करत असतील तर त्यांनी स्वतःच्या आयुष्यासाठी सकारात्मक विचार करायचा आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना शब्दांपेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे. हे झाल्यानंतर तो लोटा उशीजवळ ठेवायचा आणि शांतपणे झोपायचा आहे. रात्रभर ते पाणी तुमच्याजवळ राहू द्यायचं. अनेक लोकांना हा उपाय खूप साधा वाटेल, पण श्रद्धेने आणि नियमितपणे केला तर मनामध्ये खूप शांतता जाणवू लागते. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर तो लोटा घ्यायचा आहे आणि ते पाणी एखाद्या झाडाला अर्पण करायचं आहे. शक्य असेल तर बांबडीच्या झाडाला अर्पण करायचं, कारण बांबडीच्या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जा मानली जाते. पण जर बांबडीचं झाड जवळ नसेल तर कोणत्याही फुलांच्या झाडाला ते पाणी घालू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुळस आणि केळीच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं नाही. बाकी कोणत्याही झाडाला चालेल. आणि पाणी अर्पण करतानाही मनात एकच प्रार्थना करायची आहे, आमच्या घरातील विवाहातील अडथळे दूर होत आहे. हा उपाय सलग 7 दिवस करायचा आहे आणि पाणी पिताना सकारात्मक विचार करण्याचा उपाय मात्र रोज सुरू ठेवायचा आहे. कारण जितके दिवस मन सकारात्मक असेल तितके दिवस चांगला परिणाम जाणवतो. मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो की एवढ्या साध्या उपायाने खरंच फायदा होतो का? पण लक्षात ठेवा, उपायामागची श्रद्धा आणि सातत्य खूप महत्त्वाचं असतं. मोठमोठ्या पूजांपेक्षा मनापासून केलेली छोटी गोष्ट ही कधी कधी मोठा बदल घडवते. मंडळी, हा उपाय करताना अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. या 7 दिवसात घरात शक्य तितकं शांत वातावरण ठेवायचं आहे. सतत राग, भांडण, तणाव किंवा नकारात्मक बोलणं टाळायचं आहे. कारण घरातील वातावरणाचाही परिणाम आपल्या मनावर आणि आपल्या कामावर होत असतो. विशेषतः विवाह सारख्या गोष्टींमध्ये घरातील ऊर्जा खूप महत्त्वाची मानली जाते. अनेक वेळा काय होतं, मुलगा किंवा मुलगी बाहेरून शांत दिसतात पण मनातून खूप तणावात असतात. माझं लग्न कधी होणार, योग्य व्यक्ती मिळेल का, लोक काय म्हणतील, असे अनेक विचार मनात चालू असतात. आई वडिलांच्याही मनात सतत काळजी असते, पण हेच विचार दिवसेंदिवस वाढत गेले की मन कमकुवत होऊ लागतं. म्हणून या उपायात पाण्याचा उपयोग करून मनाला सकारात्मक दिशा दिली जाते. जेव्हा तुम्ही पाण्याकडे पाहून चांगले विचार करता तेव्हा तुमचं मन त्या विचारांवर विश्वास ठेवू लागतं आणि हळूहळू तुमच्या बोलण्यात, वागण्यात आणि चेहऱ्यावरही बदल दिसू लागतो. आत्मविश्वास वाढतो आणि अनेकदा योग्य लोकही आयुष्यात येऊ लागतात. म्हणून हा उपाय फक्त पाण्याचा नाही तर सकारात्मक विचारांचा उपाय आहे. सकारात्मक विचारांचा. मंडळी, 18 जून रोजी गुरुपुष्पामृत योग हा खूप शुभ मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या शुभ कामांना स्थेय आणि चांगले परिणाम मिळतात असं मानलं जातं. त्यात अधिक मास आता संपला आहे. या दिवसांची ऊर्जा, अधिक मासाची जी ऊर्जा आहे ती देखील आणखी विशेष मानली जाईल. म्हणून ज्यांच्या घरात अनेक वर्षांपासून विवाहाची चिंता आहे त्यांनी हा दिवस अजिबात सोडू नये. काही जण म्हणतात, आम्ही खूप उपाय केले पण काहीच फरक पडला नाही. पण प्रत्येक उपाय लगेचच परिणाम दाखवेल असं नसतं. काही वेळा देव योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो. म्हणून उपाय करताना अधीर होऊ नका. 7 दिवस हा उपाय शांत मनाने करा आणि त्यानंतरही सकारात्मक विचार सोडू नका. हा उपाय मुलं कुठेही असली तरी करू शकता. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात असतील, परदेशात असतील तरी हा उपाय सहज करता येतो. आणि जर मुलांना शक्य नसेल तर आई वडील त्यांच्या मनापासून हा उपाय करू शकतात. आई वडिलांच्या प्रार्थनेत खूप शक्ती असते. मनापासून केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. पाणी पिताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, घाईघाईत पाणी पिऊ नका.
2 क्षण शांत व्हा, त्या पाण्याकडे प्रेमाने पहा, मनाला चांगला विचार करा. इतकीच साधी गोष्ट आहे, पण रोज केल्यावर मनामध्ये एक वेगळी शांतता जाणवू लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या 7 दिवसात कोणाबद्दल वाईट बोलू नका. दुसऱ्यांच्या विवाहाबद्दल किंवा नशिबाबद्दल चेष्टा करू नका. कारण आपण जसं बोलतो आणि विचार करतो तसंच वातावरण आपल्या आसपास तयार होत असतं. म्हणून शक्य तितकं चांगलं बोलायचं, सकारात्मक बोलायचं. मंडळी, अनेकांना 7 दिवसात चांगली बातमी मिळण्याचा अनुभव येतो. काही लोक योग्य स्थळ काहींना योग्य स्थळ येतं, काहींची अडकलेली बोलणी पुन्हा सुरू होतात आणि काहींच्या घरात अचानक सकारात्मक बदल दिसू लागतात. आणि जर 7 दिवसात काही घडलं नाही तरी निराश होऊ नका. श्रद्धेने हा उपाय आणि सकारात्मक विचार सुरू ठेवा. अनेकांना 40 दिवसांच्या आत चांगला अनुभव जाणवतो. कारण जेव्हा मनातील भीती कमी होते आणि विश्वास वाढतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील मार्ग मोकळे होऊ लागतात. म्हणून हा उपाय करताना फक्त एकच गोष्ट मनात ठेवायची, माझ्यासाठी चांगलं घडत आहे. जर तुम्हालाही विवाहासंबंधी अडचणी असतील तर 18 जून रोजी म्हणजे गुरुवारी गुरुपुष्पामृत योगात हा उपाय नक्की करा आणि श्रद्धेने करा. 7 दिवस पूर्ण करा. स्वामींवर विश्वास ठेवा, चांगलं नक्की घडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांच्या घरात विवाहाची चिंता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामींच्या कृपेवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणायला. धन्यवाद.